प्रत्येक दिवस जो आपल्याला मिळत आहे, हा प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे, जी आपल्याला पुन्हा पुन्हा कनेक्ट करते आपल्या स्वतः सोबत. राईट? आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीचा प्रत्येक व्यक्तीने फायदा घेणं गरजेचं आहे. हे सर्वांसाठी फार फार महत्वाचं आहे. आणि ही ऑपॉर्च्युनिटी पुन्हा पुन्हा नाही मिळत. राईट? परंतु ज्यांना कुणाला मिळालेली आहे, आणि जर तुम्ही हे रेकॉर्डेड सेशन पाहत असाल तरी सुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात, सर्वोत्तम सुरुवात पहाटे करा. ब्रह्ममुहूर्ताचा हा पावन क्षण अतिशय महत्वाचा आहे. आणि सर्वत्र ऊर्जा शक्ती, प्रचूर ऊर्जा शक्ती सर्वत्र आहे. आणि ह्या ऊर्जा शक्तीचाच हा प्रभाव आहे की आपण एकत्रित आहोत. वेअर फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन. येस्टरडे वी हॅव सीन दिस, की 4 नियम आहेत बेसिक महत्वाचे. या जगामध्ये सर्वत्र ऊर्जा शक्ती आहे, आणि ऊर्जा शक्ती कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट. त्यामध्ये एक कणभरही वाढ होत नाही आणि एक कणभरही घट होत नाही. सर्वत्र समान ऊर्जा शक्ती आहे. एनर्जी इज इक्वल टू मास मल्टिप्लाय बाय स्पीड ऑफ लाईट. राईट? आणि ह्याच फॉर्म्युला म्हणजे एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी, अँड एनर्जी इज मेड अप ऑफ व्हायब्रेशन. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. आणि ज्या फ्रिक्वेन्सीला ही व्हायब्रेट होत आहे, ती फ्रिक्वेन्सी आज आपली सध्याची आउटकम, आपली परिस्थिती आहे. आपला हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी, आरोग्य, नातेसंबंध, किंवा जे जे पण काही तुम्ही अर्जित करत आहात, धनसंपत्ती अर्जित करण्यासाठी जे पण काही साधन आहे, हे काय आहे? ही ऊर्जा शक्ती आहे, ही फ्रिक्वेन्सी आहे. आणि जी पण धनसंपत्ती आज आहे, बरोबर, दररोज जर ही प्रॅक्टिस करत राहिलात, प्रॅक्टिस, आणि हे कुणासाठी करायचं आहे? हे स्वतःसाठी करायचं आहे. आणि दिस इज व्हॉट अँड गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. तर आपण दररोज काही प्रॅक्टिसेस करून घेणार आहोत, आणि ह्या प्रॅक्टिसेस फार महत्वाच्या आहेत. दररोज सराव केल्याने जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. नवीन नवीन कॉन्टेंट ग्रहण करत राहिल्याने जीवनात परिवर्तन बदल घडणार नाही, अनलेस अँड अनटिल यू फॉलो दॅट. जोपर्यंत ते आचरणात येणार नाही, तोपर्यंत जीवनात बदल होणार नाही. राईट? ऍग्री करता? मान्य करता की दिस इज व्हॉट द ट्रूथ. हेच सत्य आहे. हेच सत्य आहे की जे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडवेल. राईट? पहाटेचं हे रुटीन, पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताचं अर्ली मॉर्निंगचं हे रुटीन, याला काय म्हणतात माहितीये? मिरॅकल मॉर्निंग. याला मिरॅकल मॉर्निंग का म्हणतात? कारण हे चमत्कार घडवतं आपल्या जीवनामध्ये. मिरॅकल मॉर्निंग. मिरॅकल मॉर्निंग हे बुक जर तुम्हाला कधी वाचायला संधी मिळाली, ऑपॉर्च्युनिटी मिळाली, तर नक्की पहा. ह्या पुस्तकामध्ये, आणि हे प्रात्यक्षिक आहे, हे लाईव्ह बुक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीची लाईव्ह कहाणी आहे, लाईव्ह स्टोरी. यामध्ये हल एल रॉड हे एक व्यक्ती होते, ज्यांचा ऍट द एज ऑफ 20 भयंकर ऍक्सिडेंट झाला. म्हणजे अतिशय क्रोनिक किंवा गतप्राण होण्याची ती वेळ. परंतु अशा वेळेस म्हणजे अतिशय भयंकर. आणि त्यानंतर अजून एक क्षण असा आला की ज्या वेळेस त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये लॉस झाला, किंवा त्यात गती मिळेना, दिशा दिसेना. त्यावेळेस काय करावं असं त्यांनी अंतर्मुख होऊन विचारलं, आणि त्यांना एक सजेशन मिळालं. काय सजेशन मिळालं माहितीये? त्यांना एक सजेशन मिळालं की यू हॅव टू फॉलो धिस मिरॅकल मॉर्निंग रुटीन. मिरॅकल मॉर्निंग, मिरॅकल मॉर्निंगचाच अर्थ काय होतो? जी आपण सराव किंवा प्रॅक्टिस आज करत आहोत, हेच त्यांना कुणीतरी सजेस्ट केलं की हे तुम्ही दररोज करायला हवं. आता यामध्ये काय काय आहे? स- सगळ्यात आधी पहिलं चॅलेंज जर काही असेल, तर ते पहिलं चॅलेंज हेच आहे की पहाटे, पहाट जिंकणं, सकाळ जिंकणं,
अंथरुणातून बाहेर पडणं हे फार मोठं युद्ध आहे. कळालं? आणि काही व्यक्ती कदाचित पहाटे लवकर सुद्धा उठतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर ड्रास्टिक चेंज किंवा परिवर्तन आणि बदल घडत नाही. का नाही घडत माहितीये? कारण ते पहाटेचे रुटीन फॉलो करत नाहीत. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं, विथ ड्यू रिस्पेक्ट, ज्याचं पण जे प्रोफेशन आहे ते चांगलं आहे, प्रोफेशनशी माझं काही म्हणजे आर्ग्युमेंट नाहीये. जे पण प्रोफेशन असेल, उदाहरणार्थ काही सिक्युरिटी गार्ड आहेत, ते पण पहाटे जागे असतात. काही मिल्कमॅन आहेत, दूध वाटणारे व्यक्ती आहेत, किंवा त्यांना ज्या काही प्रोसेस कराव्या लागतात, पहाटे उठावं लागतं. राईट? किंवा असे बरेचसे व्यक्ती आहेत की ज्यांना पहाटे उठून त्यांचं कार्य सुरू करावं लागतं, परंतु जीवनात परिवर्तन आणि बदल का घडत नाही? कारण ज्या रुटीन करणं गरजेचं आहे, स्वतःला कनेक्ट होणं गरजेचं आहे, ते होत नाही. ज्याच्याने जीवनात इम्प्रूव्हमेंट आणि बदल घडतात, ते होत नाही. आणि धिस जर्नी स्टार्ट विथ अस. कळलं? हे स्वतःपासून स्टार्ट होतं. ज्या काही गोष्टी मी करतोय, याचा डायरेक्ट बेनिफिट मला होतोय. राईट? आणि ज्या गोष्टी मला बेनिफिट होतात, हे फक्त मी शेअरिंग करतोय, कॉन्ट्रीब्युशन करतोय. आणि यामध्ये बाकी काही गोष्टी नाहीत, परंतु फक्त प्रॅक्टिस आहे. तर पहाटे उठल्यानंतर काय करायचं याचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? एस, ए, व्ही, ई, आर आणि यस. याला काय म्हणायचं? सेवर्स. एस, ए, व्ही, ई, आर, यस. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या सेवर्स, ह्या रुटीनचं पालन करतो, फॉलो करतो, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होते. आता व्हॉट यू मीन बाय येस? येसचा अर्थ होतो सायलेन्स. सायलेन्सचा अर्थ होतो मेडिटेशन. सायलेन्सचा अर्थ होतो मौन. जर तुम्ही मौनात बसत असाल, एकांत, शांत किंवा अंतर्मुख होत असाल, तर तुमच्या जीवनामध्ये एक नवीन पॉसिबिलिटी, परिवर्तन किंवा स्वतःला कनेक्ट होण्याची ही एक संधी आहे. राईट? म्हणून दररोज सायलेंट मोडमध्ये बसणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं काय होतं? ए, ए फॉर अफर्मेशन. अफर्मेशनचा अर्थ काय होतो? काल आपण अफर्मेशन शिकलेलो आहोत. राईट? अफर्मेशन मध्ये आपण शिकलेलो आहोत की अफर्मेशन कसे बनवायचे. यामध्ये 4 रूल्स आहेत, नियम आहेत अफर्मेशन बनवण्याचे. काय नियम आहेत? सगळ्यात पहिला नियम, एंड रिझल्ट पाहणे. दुसरा नियम, पॉझिटिव्ह आणि प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स मध्ये बोलणे, म्हणजे चालू वर्तमान काळ. वर्तमान काळात जरी मला काही अचीव्ह करायचं असेल, तुमचा बिझनेस सेटअप करायचा आहे किंवा अजून काही डेव्हलपमेंट करायची, परंतु आता काय करावं लागेल? वर्तमान काळात आता की आय एम अर्निंग 20 लाख रुपीज नेट प्रॉफिट पर मंथ. टुडे is the 30th of this month, and as per last month, this month also I have earned, or I am earning 20 lakh rupees net profit happily and easily. आज महिन्याची 30 तारीख आहे. उदाहरणार्थ आज दररोज हेच म्हणायचं, 30 किंवा 31 म्हणू नका कधी. आज महिन्याची 1 तारीख आहे आणि मागील महिन्याप्रमाणे याही महिन्यात मला 20 लाख रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे, अगदी आनंदाने आणि अगदी सहज. हे परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. दिस इज व्हॉट कॉल्ड अफर्मेशन. अफर्मेशन हे प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स मध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यामध्ये फिलिंग पाहिजे, भाव पाहिजे, भाव. राईट? ताणलेल्या चेहऱ्याने, म्हणजे दुःखी कष्टी होऊन जर तुम्ही अफर्मेशन बोलत असाल, वादविवाद झालेत आणि त्या वादविवादाचा अंतर्मनामध्ये जर प्रभाव अजून सुद्धा असेल आणि तुम्ही बोलताय, तर ते अफर्मेशन होणार नाही. राईट? आणि त्यामध्ये काय पाहिजे? एनर्जी पाहिजे, एनर्जी, ऊर्जा शक्ती पाहिजे. बोलताना तुमच्या कंठाला ते रिअलाइज व्हायला पाहिजे, विशुद्धी चक्र. त्यामध्ये ते फील व्हायला पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये हे अचीव करायचं आहे. राईट? आणि निरंतरता पाहिजे याच्यामध्ये. कळालं?
त्या रात्री मी एकटाच आशेने तेवत होतो आणि मी विझलो त्यावेळी संपूर्ण आकाश उजळलेले होते. त्यामध्ये काय पाहिजे? कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. सूर्य अस्त झाल्यानंतर या अंधाराशी लढण्यासाठी एक पणती किंवा दिवा पुढाकार घेते. तिच्यामध्ये काय क्षमता आहे? अंधाराविरुद्ध लढण्याची एक छोटीशी पणती, दिवा जरी असेल तरी घोर अंधकार असेल त्याला सुद्धा ती त्याच्यातून सुद्धा मार्ग काढू शकतो आपण. कळालं? तर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि जीवनाचे हे चारही क्षेत्र फक्त एका गोष्टीसाठी अफर्मेशन करू नका. बरेचसे व्यक्ती फक्त धनसंपत्तीसाठी अफर्मेशन करतात. फक्त धनसंपत्ती, फक्त धनसंपत्ती, फक्त म्हणजे मी फक्त पैसा म्हणतोय, तेवढं पुरेसं नाहीये. हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि याचं दररोज मी तुम्हाला रिमाइंडर पण करून देईल की आपल्याला ह्या चार गोष्टींसाठी कार्य करायचं आहे. राईट? म्हणजे 4 रूल्स झाले, 4 टाइप्स झाले. टाइप्स म्हणजे प्रकार झाले किंवा 4 क्षेत्र झाले ज्याच्यामध्ये आपल्याला कार्य करायचे. आणि दररोज तुम्हाला हे मॉनिटर करायचे, कॅल्क्युलेट करायचे की मागच्या तुलनेत मी आता कुठपर्यंत आलेलो आहे. राईट? कालपेक्षा आज मी एक पाऊल पुढे असणं गरजेचं आहे. कालपेक्षा आज. काल जेवढं काय मी शिकलो, अर्जित केलं, परंतु त्याच्यापेक्षा 1% मला आज पुढाकार घ्यायचा आहे, पुढे जायचंय. असं जर तुम्ही 1% दररोज स्वतःला इम्प्रूव्ह करत गेलात, इम्प्रूव्ह दररोज, तर ऍट द एंड ऑफ दिस इयर 365व्या दिवशी तुमच्या जीवनात 32% ग्रोथ झालेली असेल, प्रगती झालेली असेल. कळालं? पहिल्या दिवशी व्यायामाला सुरुवात केल्याने वजन कमी होत नाही पहिल्या दिवशी. राईट? एखाद्या व्यक्तीला 10 किलो वजन कमी करायचंय, परंतु 5 किलो वजन कमी करायचंय, 3 किलो वजन कमी करायचंय, एक्स्ट्रा ओबेसिटी आहे, परंतु पहिल्या दिवशी केल्याने यू विल नॉट गेट एनी रिझल्ट. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की काही परिणाम किंवा परिवर्तन नाही घडलेलं. घडलेलं आहे. कळालं? हेच उदाहरण मी एका व्यक्तींना देत होतो की एखादा लाकूड तोडे जो आहे, वृक्ष तोड करणारा, ज्याचं जे कार्यच आहे जंगलामध्ये वृक्ष तोड करणारा व्यक्ती, तो कुऱ्हाड घेऊन गेल्यानंतर पहिला घाव ज्यावेळेस त्या वृक्षावर टाकला त्यावेळेस तो वृक्ष तुटला का? कदाचित त्याचा व्यास किंवा डायमीटर, ज्याला म्हणतात ना बुंदा, फार जाड आहे आणि आता हा वृक्ष त्याला तोडायचा आहे. पहिला घाव कुऱ्हाडीचा टाकला, पहिला घाव, वृक्ष तुटला का? नाही. मग असं त्याने किती वेळा केलं? कदाचित त्याने असे 100 घाव त्या वृक्षावर टाकले. कळालं? 100व्या घाव जो होता त्याच्यामध्ये तो वृक्ष खाली पडला, कोलमडला. परंतु याचा अर्थ असा होतो का की तो पहिला घाव जो होता तो निष्क्रिय होता? तो सुद्धा उपयोगी होता. जितका 100रावा महत्वाचा होता तितकाच तो पहिला सुद्धा महत्वाचा होता. म्हणून पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. राईट? आणि मी जे काही तुमच्या बरोबर आहे किंवा आपण जॉईंटली जे काही हा प्रोग्राम करत आहोत याचा उद्देशच हा आहे की जीवनाला एक गती आणि दिशा मिळावी, रुटीन मिळावं. जे व्यक्ती ग्रुप आणि संघ, समूह, संघटनमध्ये असतात त्यांना एक थवा, ज्याला पक्ष्यांचा फ्लॉक म्हणतात, थवा, जो त्या थव्यामध्ये असतो ना त्या प्रवाहाबरोबर तो व्यक्ती पुढे 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 जात राहतो. त्या व्यक्तीचे विचार सकारात्मक राहतात, पॉझिटिव्ह राहतात. बरोबर? परंतु प्रवाहात राहणं गरजेचं आहे. तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरात, परंतु हे रेकॉर्डेड सेशन पाहणं आवश्यक आहे. आणि याच्या आधीचेही जे काही सेशन आहेत ते पण पहा, परंतु प्रॅक्टिस करत राहणं गरजेचं आहे. रिपिटेशन इज द मदर ऑफ एक्सपर्टी.
ज्यावेळेस एखादा व्यक्ती रिपिटेशन करत राहतो त्यावेळेस त्याला ती एक्सपर्टी मिळत जाते. विशेष कार्याचा सराव करावा लागतो. कळालं? तर जीवनाच्या ह्या चारही क्षेत्रात आपल्याला कार्य करायचं आहे आणि अफर्मेशन करताना एक गोष्ट फार महत्वाची आहे, ज्याला म्हणतात थ्री टाइप्स ऑफ अफर्मेशन. काय? एक आहे मेंटेनन्स, मेंटेनन्स अफर्मेशन. दुसरं आहे गोल अफर्मेशन. तिसरं आहे ऍक्शन फ्रिक्वेन्सी किंवा ऍक्शन साठी अफर्मेशन, ऍक्शन. कळालं? या तीनही गोष्टी तुमच्या दररोजच्या अफर्मेशन मध्ये असणं गरजेचं आहे. आता दिस इज व्हॉट द फॉर्म्युला ऑफ सेवर्स. आणि आपल्या जीवनामध्ये ह्या चार गोष्टी पण महत्वाच्या आहेत. कुठल्या? की एव्हरीथिंग इज मेड ऑफ एनर्जी, एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, आणि वेअर energy cannot be created, energy cannot be destroyed, it only transform from one form to another form. एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये फक्त याचं रूपांतरण होतं. आणि चौथी महत्वाची गोष्ट, वेअर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी मॅचेस एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी मॅचेस अट्रॅक्शन हॅपन, आकर्षण तिथे निर्माण होतं, ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच वेल्थ क्रिएशन, राईट? लॉ ऑफ अट्रॅक्शन, वेल्थ अट्रॅक्शन. धनसंपत्ती अट्रॅक्ट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपली पात्रता वाढवावी लागेल. वी डोंट गेट व्हॉट वी वॉन्ट, वी गेट व्हॉट वी आर. आपल्याला ते नाही मिळत जे आपल्याला हवं आहे, आपल्याला ते मिळतं जे आपण आहोत. तुम्ही जे आहात तेवढंच तुम्हाला प्राप्त होतंय आत्ता सध्या स्थितीला. आणि जर तुम्हाला ते हवं असेल जे आजपर्यंत मिळालं नाही, तर काय करावं लागेल? ते करावं लागेल जे आजपर्यंत केलं नाही, राईट? आईन्स्टाईन यांचा एक साधा सरळ सोपा नियम आहे किंवा रूल्स त्यांनी एक्सप्लेन केला होता. कीप डुईंग सेम थिंग अँड एक्सपेक्टिंग डिफरंट रिझल्ट नॉट पॉसिबल, राईट? तर तुम्हाला तुमचा प्रयास बदलावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, परंतु स्वतःमध्ये परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड अफर्मेशन. आता पहाटे उठण्यासाठी काही गोष्टी आहेत महत्वाच्या. जर पहाटे मला 4 वाजता उठायचं असेल तर रात्री झोपण्यापूर्वी मला प्रिपरेशन केलं पाहिजे की मी पहाटे का उठणार आहे, माझा उद्देश काय आहे, माझा पर्पज काय आहे. आणि म्हणून तुम्ही सेवर्सची तयारी काल रात्रीच करायला पाहिजे. कळालं? सेवर्स म्हणजे उद्देश, पर्पज असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जो तुमचा अलार्म आहे हा अलार्म तुम्ही स्वतःपासून दूर ठेवावा लागेल. जर उठायचं पर्पज उद्देश निश्चित असेल तर अलार्म कुठेही असला तरी तो व्यक्ती पहाटे उठेल. परंतु अलार्म, शक्यतो एक काम करा, एक अलार्म क्लॉक घ्या, अलार्म वॉच घ्या, आणि हे अलार्म सेट केल्यानंतर जिथे तुम्ही कुठे अफर्मेशन लिहिले, फॉर एक्झाम्पल मी पाठीमागं लिहिले, राईट? तर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत मी बोर्डवर पाठीमागे. हे तुमच्या दृष्टीसमोर पाहिजे. एक तर तो जो अलार्म आहे किंवा जे तुमचे अफर्मेशन आहे हे तुम्ही तिथे बाजूला ठेवू शकता. कारण या मायेमध्ये भटकण्याचे, हरवण्याचे चान्सेस, संधी जास्त आहे. कळालं? म्हणून स्वतःला जागृत करण्यासाठी किंवा आठवण देण्यासाठी अलार्म जरा दूर ठेवायला हवा. बरं, पहाटे उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला जाणवलं की आता पहाट झालेली आहे, आता काय करायचं? सगळ्यात आधी स्माइल करायचं. कळालं? थँक गॉड. ही स्माइल जी आहे पहाटे, एकदा आरशासमोर करा, नाहीतर स्वतः उठल्याबरोबर अंथरुणात. आपण हॅबिच्युअल झालेलो आहोत. आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत ना, उठल्याबरोबर स्ट्रेस किंवा टेन्शन, तुम्ही उठता कशा प्रकारे किंवा कुठल्या ऊर्जेने, त्याचा सुद्धा ह्या जीवनावर प्रभाव आणि परिणाम होतो. कळालं? म्हणून सगळ्यात आधी काय करायचं? स्माइल करायचं. डिटेलमध्ये अजून मी याच्यावर बोलेन नंतर, नेमकं काय काय करायला हवं. आणि त्यानंतर आपल्याला आपली सेवर्स टेक्निक चालू करायची. सेवर्स, सेवर्स टेक्निक त्यानंतर चालू करावी लागेल इमिजिएटली.
तुम्ही कितीही बिझी असलात तरी सुद्धा 6 मिनिटाचा वेळ तर देऊ शकता ना. कमीत कमी 6 मिनिट. फक्त 6 मिनिट, 6 मिनिट्स ओनली. 6 मिनिटाचा आणि नंतर हळूहळू वाढवा. 10 मिनिट करा, 20 मिनिटं करा, जसं तुम्हाला क्षमता असेल त्यानुसार. परंतु 6 मिनिटाचा वेळ तर प्रत्येक व्यक्ती देऊ शकतो स्वतःसाठी. मग काय करायचं ह्या 6 मिनिटात? सगळ्यात आधी सायलेन्स मध्ये बसायचे, ध्यान करायचंय, अंतर्मुख व्हायचंय. आणि याला माइंडफुल मेडिटेशन म्हणतात. उदाहरणार्थ, आता जो तुमचा श्वास चाललेला आहे, डोळे बंद करून त्या श्वासाचं निरीक्षण करा. जो श्वास आता आला, इनहेल आणि एक्सहेल, त्या श्वासाकडे लक्ष द्या. जरी तुम्ही काही कार्य करत असाल किंवा शांत बसलेला असाल तरी श्वासाकडे लक्ष द्या आणि त्याचं काउंटिंग करा. एक श्वास आत आला, जाणीवपूर्वक श्वास घेऊ नका. जो नैसर्गिक श्वास येत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. एक श्वास आला आणि एक्सेल. काउंट करा. 9. दुसरा श्वास आला, एक्सेल. काउंट करा. 8. तिसरा श्वास आला, एक्सेल. काउंट करा. 7. चौथा श्वास आला, एक्सेल. काउंट करा. 6. पाचवा श्वास, 5. एक्सेल. 4. एक्सेल. 3. 2. वन. झिरो. डोळे बंद ठेवा आणि तुमच्या घरातील 5 वस्तू ज्या आहेत त्यांना व्हिज्युअलाइज करा. आठवा. कदाचित घरातला टीव्ही असेल, दरवाजा असेल, स्वयंपाकघरातील गॅस असेल, माठ असेल, फ्रीज असेल, तुमची टू व्हीलर असेल, तुमचं पेन असेल, त्या सोफ्यावर बसताय तो सोफा असेल. ऍक्टिव्हली व्हिज्युअलाइज करा की तुमच्या घरातील ह्या 5 वस्तू. आणि आता व्हिज्युअलाइज करा की तुम्ही त्यांना स्पर्श करत आहात. फ्रीज ओपन केला आणि त्यातून थंड हवा बाहेर येते. फ्रीज बंद केला. कदाचित गॅसकडे गेलात आणि गॅस ऑन केला, तिथून उष्णता जाणवते. तो स्पर्श जाणीव करा. कदाचित सोफ्यावर बसलेला आहात, तिथला रफनेस तो फील करा. आणि श्वासांकडे लक्ष द्या. डोळे बंद आणि श्रवण करा. आजूबाजूला जे आवाज येत आहेत, कदाचित फॅनचा आवाज असेल, कदाचित पक्ष्यांचा आवाज असेल, किंवा आजूबाजूला अजून काही आवाज होत असतील. श्रवण करा. 3 आवाज.
आणि आता तिथेच सुगंध घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित अगरबत्ती असेल किंवा स्वयंपाक कोणी करत असेल तर तो सुगंध असेल. पण तो सुगंध घेण्याचा प्रयत्न करा. वातावरणात काय आहे? आणि तुम्ही जो आता फ्रीज मधून लिंबू काढलेला आहे, जस्ट इमॅजिन, कल्पना करा, तुम्ही एक लिंबू काढलेला आहे. तो लिंबू तुमच्या दोन्ही बोटांमध्ये धरून एका हातात सुरी आहे, चाकू, आणि त्याच्याने तो तुम्ही लिंबू कट करत आहात. तो कट करत असताना काही लिंबूचे, ज्याला रस म्हणतात, तो बाहेर पडतोय. काही थेंब बाहेर पडत आहे. आणि त्यातला एक थेंब किंवा एक लिंबू तुम्ही हातात धरून त्याचे काही, त्याला म्हणतात ना, काही थेंब, काही बूंद तुम्ही ते जिभेवर टाकत आहात. आणि फील करा. पूर्ण जिभेवर, सर्वत्र, तोंडात, सगळीकडे तो लिंबूचा रस फिरवत आहात तुम्ही. दातांवरून फील करा. आणि श्वासांवर लक्ष द्या. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. दिस इज व्हॉट कॉल्ड माइंडफुल मेडिटेशन, सायलेन्स. या 5 मिनिटात किंवा जेवढा पण वेळ आपण ह्या पर्टिक्युलर मेडिटेशन मध्ये होतो, त्यावेळेस तुम्हाला कुठले विचार आले? तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी राग आला, क्रोध आला, चिंता, एन्झायटी, अँगर, गिल्ट किंवा वरीज? काहीही नाही आलं. कळालं? कारण तुम्ही स्वतः बरोबर कनेक्ट झाला होतात. आणि ही प्रोसेस करत असताना कदाचित तुमच्यासाठी हे जग थांबलं. आता तुम्हाला त्याच्याशी काही घेणे देणं नाही. परंतु जे व्हिज्युअलायझेशन आपण करत होतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फील होत होत्या. जनरली आपण 5 पंच ज्ञानेंद्रिय आहेत, बरोबर? पंच ज्ञानेंद्रिय आहेत, यापैकी फक्त तिघांचा आपण वापर करतो जास्त. कशा कशाचा? स्पर्श, रूप, एक तर स्पर्श, टच, कायनॅस्थेटिक, रूप, राईट, आणि ध्वनी, श्रवण, राईट, व्हिज्युअल, ऑडिओ आणि कायनॅस्थेटिक. परंतु याच्याबरोबर अजून 2 क्षमता आपल्याला दिलेल्या आहेत. एक आहे स्मेल, घ्राणेंद्रिय, आणि एक आहे टस्ट, रस, टेस्ट, रस. स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी याच्या माइंडफुलनेसचाच अर्थ होतो की जी कृती आपण करत आहोत त्यामध्ये स्वतः पूर्ण इन्व्हॉल्व्ह होणं. राईट? काही व्यक्ती भोजन करत असताना जर इन्व्हॉल्व टीव्ही मध्ये होत असतील, तर त्यांचे ज्ञानेंद्रिय सगळे तिकडे कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत. कळालं? त्याच्याने कसं काय रिझल्ट येईल जीवनात? जे भोजन ग्रहण करतात ते तरी कसं अंगी लागेल? आणि भोजन अंगी लागण्यासाठी काजू बदामाची आवश्यकता नाही. भाजी भाकरी जरी खात असाल, परंतु त्यामध्ये
जे परमेश्वराने सिस्टीम तयार केलेली आहे त्यामध्ये तुमच्या लाळ ग्रंथी एक रूप होणं गरजेचं आहे. आणि आज हा प्रयोग सर्वांनी करायचा आहे. आज हा प्रयोग तुम्ही सुद्धा करून पहा. जेवताना फक्त जेवण करायचंय, दुसरं काही नाही करायचं. जेवताना फक्त जेवण करायचं. मी असे काही व्यक्ती पाहिलेत जे जेवण उजव्या हाताने करतायत आणि डाव्या हातात मोबाईल आहे. कळालं? किंवा जेवण करतायत आणि पूर्ण लक्ष त्यांचं टीव्ही कडे आहे. आर यू गेटिंग इट? किंवा जेवण करतायत आणि कंटिन्युअसली बडबड 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 बोलतायत, काहीतरी चर्चा करतायत. ठीक आहे, एक दोन शब्द पर्टिक्युलर याच्यासाठी तुम्ही बोलू शकता कम्युनिकेशनसाठी, परंतु कृपा करून जेवताना कुणाच्या तक्रारी किंवा निंदा निंदा तर करणं चुकीचंच आहे. फक्त जेवताना नाही, कधीच करू नये. परंतु जेवताना कमीत कमी ती गाऱ्हाणे सांगू नका आणि ऐकू नका. जेवताना पूर्ण फोकस केंद्रित करणं गरजेचं आहे जेवणावर. याला माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात, माइंडफुल. मग आता हे फक्त जेवताना करायचंय का? जे पण कार्य तुम्ही करत असाल त्या कार्यात हे करणं गरजेचं आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड सायलेन्स. त्याच्यानंतर अफर्मेशन. जे अफर्मेशन आपण आता निर्माण केलेले आहेत, हे अफर्मेशन दररोज स्वतःसाठी बोलणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मी काही अफर्मेशन रेडीली अवेलेबल आहेत, ते तुम्हाला देईन. ग्रुपवर टाकेन किंवा इंडिव्हिज्युअल जे ग्रुपवर नाहीयेत त्यांनी मला कनेक्ट करा, किंवा आता जेवढे अवेलेबल आहेत त्यांना कनेक्ट करा, तर ते सुद्धा सांगतील. राईट, अफर्मेशन. त्याच्यानंतर काय करायचं? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन करणं पण फार महत्वाचं आहे. एक छोटासा व्हिडिओ मी प्ले करतो. एक मिनिट, तो व्हिडिओ पहिले मला शोधावा लागेल. एक व्हिडिओ प्ले करतो आणि अफर्मेशन काय असतं ते सुद्धा तुम्हाला इथे जाणवेल. राईट, जस्ट अ मिनिट. ह्या अफर्मेशनचा सुद्धा आपल्या जीवनात फार महत्वाचा भाग आहे. आणि हे सुद्धा काय करावं लागेल? जाणीवपूर्वक करावं लागेल. राईट. व्हिज्युअलायझेशन. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे पण काही कार्य करत आहात ते कार्य व्हिज्युअलाइज करा आणि त्यामध्ये स्वतःला पहा की तुम्ही ते कसं अचीव करत आहात किंवा तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. एक मी छोटासा व्हिडिओ इथं प्ले करतोय. ओके, पण त्यापूर्वी हे मला रेकॉर्डिंग थोडं पॉज करावं लागेल. व्हिज्युअलायझेशन करत असताना जो आता आपण हा व्हिडिओ पाहिला, याच्यामध्ये ब्रेनचं पुन्हा एकदा प्रोग्रामिंग झालेलं आहे. राईट. ब्रेनचे जे मसल्स आहेत, या मसल्स सुद्धा ऍक्टिव्हेट झाले. ही दिस इज व्हॉट कॉल्ड ब्रेन जिम किंवा ब्रेन एक्सरसाइज. याच्यामध्ये ह्या गोष्टी पुन्हा एकदा रिअलाइज होत आहेत किंवा पुन्हा एकदा जागृत होत आहेत की मला माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचंय. राईट. हे जे व्हिज्युअलायझेशन आहे हे सुद्धा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय आलं? ई. ई फॉर व्हॉट? एक्सरसाइज. कुठला एक्सरसाइज करायचा? म्युझिकल किंवा एनर्जेटिक एक्सरसाइज करायचा आहे. किती वेळ करायचा आहे? बरं, जास्त वेळ नाही करता येत, काही हरकत नाही. 1 मिनिट तर करता येईल. 1 मिनिट, 1 मिनिट फक्त उड्याच मारा. राईट. म्युझिक लावा आणि सेलिब्रेट करा. सूर्य नमस्कार करा, ते सुद्धा करता येईल. राईट. शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं ते 1 मिनिटात 2च होतात. पण त्या 2 मध्ये सुद्धा 12 स्टेप आहेत. 12 + 12, 12 + 12 = 24. 12 वेगवेगळ्या स्टेप ज्या वेळेस एखादा व्यक्ती करतोय, ज्यामध्ये भुजंगासन आहे, पर्वतासन आहे, ताडासन आहे, वेगवेगळे. राईट. सूर्यनमस्कार सगळ्यांना माहिती आहेत. नसेल माहिती तर त्याच्या क्लिप सुद्धा अवेलेबल आहेत. अं, माझ्या पण क्लिप आहेत. पण सूर्यनमस्कार केल्याने सुद्धा परिवर्तन घडेल. एक्सरसाइज. राईट. आर फॉर रीडिंग. वेळ नाहीये, काय हरकत नाही. 1 मिनिट तर असेल, 1 मिनिट. एक पान तर वाचू शकता कमीत कमी. राईट. एक पान वाचणं गरजेचं आहे. कळालं? उदाहरणार्थ अं, कदाचित आपण पुस्तकाचं रीडिंग सेशन सुद्धा घेऊया. माझ्या बरोबर फक्त रीड करायचंय. तुम्ही तुमचं पुस्तक घेऊन या.
आणि आपण वेळ सेट करू. आता समजा उदाहरणार्थ 6:15 झालेले आहेत, तर 6:20 5 मिनिटासाठी फक्त वाचन करायचं आहे. कळालं? कन्सिस्टन्सी. 2 minutes consistency brings a miraculous result in your life. 2 मिनिटाचं सातत्य सुद्धा जीवन बदलून ठेवतं. चमत्कार घडतात जीवनामध्ये. राईट? म्हणून रीडिंग दररोज करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर काय? येस फॉर स्क्रबिंग. स्क्रबिंग म्हणजे काय? दररोज तुम्हाला काहीतरी लिहावं लागेल. आज सुद्धा मी माझ्या काही नोट्स आहेत, या नोट्स आज सुद्धा बनवतो. कळालं? हे बनवणं शिकणं फार गरजेचं आहे. जे पण काही असेल तुम्हाला दररोज शिकावं लागेल. स्वतःसाठी एक असं जर्नल करा, त्याला कव्हर करा. राईट? अजून तुम्हाला दाखवू, असं एखादी नोटबुक असेल तर ती बुक घ्या. आता ही बुक फारच मोठी आहे, राईट? परंतु हे करणं गरजेचं आहे. नवीन नवीन कल्पना किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्यासाठी स्क्रबिंग करणं गरजेचं आहे. ओके. स्क्रबिंग मग काय लिहायचं त्यामध्ये? हा, आज दिवसभरात जे काही तुम्ही शिकलेला आहात तुमचा अनुभव लिहा. त्याच्यातून तुम्हाला काय विस्डम प्राप्त झालं, काय ज्याला म्हणतात ना विस्डम म्हणजे काय, शहाणपण काय प्राप्त झालं ते लिहा. आणि त्याच्यातून काय तुमचे अनुभव असतील किंवा आज काय व्हॅल्यू ऍडिशन काही गोष्टी असतील, राईट? छोटे छोटे पॉइंट्स काढा. याच्याने काय होईल? जीवनामध्ये परिवर्तन होईल. आता एखादा व्यक्ती म्हणेल हे सगळं का बरं करायचं? याचे काय काय फायदे आहेत? याचे चमत्कारिक फायदे आहेत. चमत्कार, मिरॅकल्स. चमत्कार ह्याच जगात घडतात. कळालं? ह्याच जगात चमत्कार घडतात. आणि ते मिरॅकल, याच्याने फायदे काय काय होतील? तुम्हाला मेंटल क्लॅरिटी मिळेल. मानसिक, ज्याला म्हणतात ना क्लॅरिटीचा अर्थ, की मला माझ्या जीवनात काय करायचं आहे ते स्पष्टता येईल. मानसिक स्पष्टता येईल, क्लॅरिटी येईल. अंतर्मनामध्ये कन्फ्युजन होणार नाही, गोंधळ उडणार नाही जर तुम्ही हे करायला सुरुवात केली तर. राईट? मेंटल क्लॅरिटी येईल. त्याच्यानंतर काय होईल? की तुमचं आत्मबल, मनोबल, कॉन्फिडन्स वाढत जाईल. आत्मबल, तुम्ही एकदम सर्वोच्च शिखरावर पोचाल. कशाच्या? आत्मबलाच्या, कॉन्फिडन्सच्या. स्वतःच्या जीवनामध्ये जो कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास जर एखाद्या व्यक्तीचा कमी असेल तर त्याने ह्या कृती सुरू केल्या तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल आपोआप. फक्त कृती करणं, कन्सिस्टन्सी करणं, कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. बरोबर? अजून काय परिवर्तन आणि बदल होईल? की तुमच्या गोल, ध्येय जे तुम्ही ठेवलेलं आहे तो गोल अचीव करण्यासाठी तुमचा फोकस राहील, फोकस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेर एव्हर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज. जिथे तुमचं लक्ष केंद्रित होतं तिथे ऊर्जा शक्तीचा प्रवाह सुरू होतो. मग आता तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही आतापर्यंत, आजपर्यंत किंवा मागच्या आठवड्यात, काल किंवा मागच्या महिन्यापर्यंत तुमचा फोकस कुठे होता? फोकस होता पण का नाही होता? काही व्यक्तींचा फोकसच नव्हता. ते म्हणतील काय माहिती कुठं होता, फोकसच डिस्ट्रॅक्ट झालेला आहे. मग जर फोकस डिस्ट्रॅक्ट झाला तर एनर्जी कशी काय एकत्रित होईल? मग ती एकत्रित करण्यासाठी या स्टेप्स फार महत्वाच्या आहेत. लक्षात आलं? हे फार महत्वाचं आहे. अजून काय होईल बरं? याचे फायदे काय होतील? एनर्जेटिक व्हाल, तुमची ऊर्जा शक्ती वाढेल. ज्याला म्हणतात ना मॅक्झिमम लेवलला, ऑप्टिमम लेवलला. कसं काय वाढेल ऊर्जा शक्ती? जो व्यक्ती उठून जॉगिंग करायला सुरुवात करतो, राईट? फक्त 1 मिनिट का असेना, ज्याने म्युझिक लावून जॉगिंग करायला सुरुवात केली, त्याचे हार्टबीट वाढतील, ब्लड सर्क्युलेशन वाढेल, मेंदूला रक्त पुरवठा होईल, शरीरामध्ये हालचाल होईल, प्रत्येक पेशीला ऑक्सिजन मिळेल. आणि मग तो एनर्जेटिक होईल का नाही? चेहऱ्यावर तेज येईल, चेहरा चमकायला लागेल बिना कॉस्मेटिकचा. कळालं? आणि हे शक्य आहे एनर्जेटिक व्हाल, राईट? अजून काय होईल?
ज्यावेळेस पुस्तकाचं वाचन कराल त्यावेळेस नॉलेज इम्प्रूव्हमेंट होईल, ज्ञानामध्ये अतुलनीय वाढ व्हायला सुरुवात होईल. कळालं? कारण तुम्ही आता जसं ह्या शरीरासाठी भोजन करता ना, भोजन ग्रहण करता, तसं हे दोन कानांच्या मध्ये हा जो मेंदू आहे, याचं भोजन काय बरं आहे? वाचन, पुस्तक. मोबाईल नाही हा, पुस्तक. बरं ठीक आहे, मोबाईलमध्ये सुद्धा काही गोष्टी तुम्ही पाहू शकता जे ज्ञानवर्धक आहे, परंतु पुस्तक वाचन करताना शरीराचे सातही चक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. कल्पनाशक्ती, व्हिज्युअलायझेशन, किंवा तो व्यक्ती ते आवाज ऐकण्याचा, पुस्तकात जरी दिलेला असेल, कोकिळा कुहू कुहू करत होते, तर तो व्यक्ती श्रवण करायचा प्रयत्न करेल. आणि पुस्तकात फक्त एवढंच जरी वर्णन असेल, जे आता आपण पाहिलं, फ्रीज मधून लिंबू काढून तो कट केला, त्याचे रस बाहेर पडत होता आणि त्यातले 2-4 थेंब जिभेवर टाकले, सगळी प्रोसेस ऍक्टिव्हेट झाली, जिभेवर ते रस यायला सुरुवात झाली. बरोबर ना? हा, दिस इज व्हॉट इम्प्रूव्हमेंट. पुस्तक वाचताना या कल्पनाशक्तीचा विकास होतो. म्हणून पुस्तक वाचणं अतिशय गरजेचं आहे. नॉलेज इम्प्रूव्हमेंट होईल. अजून काय होईल माहितीये? ज्यावेळेस तुम्ही स्क्रबिंग कराल, लिहायला सुरुवात कराल ना, त्यावेळेस तुम्ही स्वतः बरोबर कनेक्ट व्हाल, तुमच्या अंतर्मुख व्हाल, अंतर्मनात जाल. लिहिताना व्यक्ती दुसरा विचार करू शकत नाही. ट्राय करून बघा. तुम्ही काहीतरी लिहिताय आणि विचार तिसराच करताय, नाही लिहू शकत. लिहिताना व्यक्ती स्वतः बरोबर कनेक्ट होतो. आणि म्हणून बऱ्याच वेळा काही साधक किंवा काही संत, ऋषी मुनी सुद्धा राम नाम लिहितात, ओम नमः शिवाय लिहितात. कारण लिहिताना ते एकरूप होत जातात. आणि विद्यार्थ्यांना मी काय सांगतो, की तुम्ही गणपती अथर्व शीर्ष लिहून काढा, चमत्कार घडतील जीवनात. गणपती, भगवान गणपती हे बुद्धीचे देवता आहेत. फक्त एवढं जरी केलं ना, गणपती अथर्वशीर्ष लिहायला सुरुवात केली 1-2 वेळा, तरी सुद्धा हे जे मसल्स एक्सरसाइज पण होईल, ब्रेन मसल्स, आणि प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवठा होईल, कारण ते शब्द संस्कृतमध्ये आहेत. आणि संस्कृत प्रोनाऊन्सिएशन करायचं झालं तर ते तसंच चमत्कारिक आहे. कळालं? व्हेरी गुड. आता एक कार्य करूया. काय करायचंय? जी पण तुमची चिंता, वरी किंवा अजून काही निगेटिव्ह फिलिंग असेल, तर यासाठी काय करायचंय? यासाठी आपल्याला आता EFT, इमोशन फ्रीडम टेक्निक करायची आहे. कसं करणार ते इमोशनल फ्रीडम टेक्निक? एकदम सिंपल. इवन दो आय एम और आय फील अँग्री, जरी मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल, बर स्टील आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. याचा अर्थ होतो, जरी मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल, क्रोध येत असेल, तरी सुद्धा मी स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा, आणि मी माझा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा. जरी मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो, मी जसा आहे तसा, आणि मी माझा स्वीकार करतो, मी जसा आहे तसा. मी माझ्या स्वतःवर प्रेम करतो. आय लव्ह माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. आय ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. राईट? बऱ्याच वेळा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला क्रोध यायला सुरुवात होतो, किंवा तुमचा कोणी क्रोध करतो, त्यावेळेस तो व्यक्ती स्वतःपासून दूर डिस्कनेक्ट होतो. आता काय म्हणायचं? इवन दो, जरी ही निगेटिव्ह सिच्युएशन असेल, तरी सुद्धा आय लव्ह माय सेल्फ, आय ऍक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. राईट? आणि आता दोन्ही हाताने आपल्या टाळूवर, हा, आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर, आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर, आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर, आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर. मी ही क्रोधाची जी भावना आहे ती रिलीज करतो. मी शांत आहे, मी शांत आहे. दोन्ही भुवयांच्या बरोबर. आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर, आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर, आय रिलीज द फिलिंग ऑफ अँगर. आय एम पीसफुल, आय एम पीसफुल. I release the feeling of anger. 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 नाकाखाली हनुवटीचे ओठांच्या वर. I release the feeling of anger. I release the feeling of anger.
I release the feeling of anger. I release the feeling of anger. I release the feeling of anger. ओठाखाली हनवटीवर. I release the feeling of anger. 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 Collarbones. I release the feeling of anger. I release the feeling of anger. I release the feeling of anger. Armpit. I release the feeling of anger. 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 दोन्ही बोटांवर. I release the feeling of anger. 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 This is what called EFT. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो, ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत, ज्यासाठी मी तयार आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड अफर्मेशन. राईट, हे सुद्धा एक अफर्मेशन आहे ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अजून एक अफर्मेशन आहे खूप पॉवरफुल, आणि हे इन्स्टंट मदत करेल तुम्हाला. भगवान हनुमानजींचं ध्यान करा. कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. दीन दयाल बिरुद संभारी, हरऊ नाथ सम संकट भारी. जय सिया राम जय जय हनुमान. जय सिया राम जय जय हनुमान. हो, हे सुद्धा फार पॉवरफुल पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे. राईट. हा, आता हृदयावर हात ठेवा आणि आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर माय लाईफ. माझ्या जीवनात जे पण काही घडत आहे याच्यासाठी मी 100% रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहे, जबाबदारी स्वीकार करत आहे. आय डोंट ब्लेम, आय डोंट कंप्लेन. आता कुणाविषयी मी तक्रार नाही करत, कुणालाही दोष देत नाही. जसं आहे तसं आहे. आय ॲक्सेप्ट ॲज इट इज. आय ॲक्सेप्ट माय सेल्फ ॲज इट इज द वे आय एम. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी. आणि आता माझ्याबरोबर म्हणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा, मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. या ब्रह्मांड आणि युनिवर्सचं थोडंसं स्मरण करा. आकाशगंगा, भगवंत, जी पण ऊर्जा शक्ती आहे तिचं स्मरण करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. मला माफ करा, मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला माफ करा, मला क्षमा करा. मी आपला अत्यंत आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. I am sorry, please forgive me, thank you, I love you. आपल्या घराचं स्मरण करा, आपल्या वास्तूचं स्मरण करा, ज्या घराने आपल्याला आश्रय दिलेला आहे त्याचं स्मरण करा आणि अंतःकरणापासून त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. वास्तुदेवो दया सिंधु प्रणतक्लेशनाशय सुखं देहि धनं देहि सुस्थिरो भवेश्मानि. ॐ नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम् आरोग्यं देहि सर्वदा. ॐ नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुखशान्ति प्रत्यय कारणं वाञ्छितं वाञ्छितं ॐ क्रीं 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 मूलये नमः. ॐ अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती. ॐ श्रीमात्रे नमः. ॐ दुर्गायै नमः. ॐ सर्वमङ्गलायै नमः. ॐ महालक्ष्म्यै नमः. ॐ सान्द्रकरुणायै नमः. ॐ अनुग्रहदायै नमः. ॐ भगवते नमः. ॐ पापनाशिने नमः. ॐ अंबिकायै नमः. ॐ भुवनेश्वर्यै नमः. ॐ श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. जय गुरुदेव. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात. तुमच्यामुळे माझ्या दिवसाची सर्वोत्तम सुरुवात झाली. मी अत्यंत ऋणी आहे. तुमचा अत्यंत आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. आणि इथे आपण स्टॉप करूया.